मेथीची भाजी ना खायला तर माझी खूप फेवरेट आहे, पण ना हे निवडायचाच खूप कंटाळा येतो. इतकं बारीक काम आहे ना निवडायचं तर खूपच. मला करायचा होता गाजरचा हलवा, त्याच्यासाठीच ना हे गाजर म्हटलं खिसून घेते आणि पूर्ण गाजर ना मी खिसून घेतली आणि ते खिसायचा पण खूप कंटाळा येतो बरं का. मिक्सरवरून काढलं ना तर खूप अशी बारीक पेस्ट निघते, पण ते ना असे खिसून जसा हलवा होतो ना तसं ते मिक्सरमधून काढल्यानंतर ना तशी टेस्ट लागत नाही, ती वेगळी टेस्ट लागते. आणि त्यात ना मी एक ट्रिक वापरते की ना असं एक बीट पण आहे ना त्याच्यामध्ये खिसून टाकते, म्हणजे त्याची टेस्ट पण चांगली येते आणि कलर पण खूप चांगला येतो आणि एक्स्ट्रा हेल्दी होऊन जातो, कारण बीट तर खूप चांगलंच आहे ना खाण्यासाठी. आता तसं तर आपल्याला खायची इच्छा होत नाही ना जेवणासोबत वगैरे, आणि तसं पण खाल्लं जात नाही, तर मग मी असं काहीतरी मिक्स करून खाल्लं ना तर ते बीटसुद्धा पोटामध्ये जातं, म्हणून ना मी अशी ट्रिक वापरते. तुम्हीसुद्धा वापरून बघा, खूप चांगला हलवा होतो आणि कलर खूप मस्त येतो एकदम असा लाल, कारण गाजरचा ना झाल्यानंतर ना गाजर असं पूर्ण कलर असा सोडून देतो, पण बीट टाकल्यानंतर ना खूप चांगली टेस्ट येते आणि कलर तर खूपच मस्त येतो. नंतर ना मी असं गॅस सुरू केला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि त्याच्यामध्ये टाकलं 1 वाटी दूध, कारण पाण्याचा तर वापर मी करत नाही जास्त करून, कारण त्याच्यामध्ये दूधच वापरते. तर दूध टाकून दिलं आणि शिजायला ठेवून दिलं आणि कमी पॉवरमध्ये चांगलं खूप वेळ शिजवलं ना बघा, कलर तर आतापासूनच तुम्हाला दिसतच असेल की खूप चांगला कलर आलेला आहे. तर खूप चांगलं होऊ दिलं मी आधी त्याला. त्याच्यानंतर टाकली हे साखरेची पावडर, त्याच्यामध्ये इलायची पण मी मिक्सरमधून काढून घेतली होती आणि बघा किती छान कलर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रूटचे पावडर टाकलेलं आहे मी, कारण डुग्गूला ना खाण्यासाठी प्रॉब्लेम नाही गेला पाहिजे म्हणून, चावता आलं पाहिजे म्हणून हे टाकलं आणि झालेला आहे माझा हलवा तयार. बघा किती छान कलर आलेला आहे. नंतर ना हे घासून घेतलं मी, कारण उद्या येणार आहेत नळ सकाळी आणि सकाळी सकाळी ना 5 वाजता नळ येतात, तर घासून होत नाही, म्हणून नाही मी हे रात्रीच काम करून ठेवत असते. तर हे बघा किती चकाचक दिसत आहे. तर भेटूया